शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त KB न्यूज TV महाराष्ट्र या चॅनलवर। सचिंद्र प्रतापसिंह आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांचे दिनांक 16 जुलै 2025च्या आदेशानुसार 30 ऑगस्ट 2025 पर्यंत कर्मचाऱ्यांची अभिलेखे डिजिटलाइज करण्याबाबत वैयक्तिक मान्यता व शालार्थ ID आदेश प्राप्त झाल्यानंतर कर्मचारी अभिलेखे डिजिटलाइज करण्यासाठी करावयाची कार्यवाही पुढीलप्रमाणे दिनांक 7 जुलै 2025 किंवा तदनंतर निर्गमित होणाऱ्या शालार्थ ID आदेश प्रकरणात पुढीलप्रमाणे कार्यवाही करण्याबाबत नमूद करण्यात आले आहे। वैयक्तिक मान्यता शालार्थ ID आदेश निर्गमित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांचे वैयक्तिक मान्यता आदेश, शालार्थ ID आदेश, नियुक्ती आदेश व रुजू अहवाल शालार्थ पोर्टलवर विभागीय शिक्षण उपसंचालक, विभागीय अध्यक्ष यांच्या स्तरावरून अपलोड करावेत। यापूर्वीच्या प्रकरणाबाबत दिनांक 7 जुलै 2025 पूर्वी निर्गमित शालार्थ ID आदेशाबाबत दिनांक 18 नोव्हेंबर 2016 ते दिनांक 7 जुलै 2025 शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सक्षम प्राधिकाराने वैयक्तिक मान्यता व शालार्थ ID प्रदान केल्यानंतर संबंधित वैयक्तिक मान्यता आदेश प्रत, शालार्थ ID आदेश, संबंधित खाजगी व्यवस्थापनाचा नियुक्ती आदेश व संबंधित कर्मचाऱ्याचा रुजू अहवाल शालार्थ पोर्टलवर अपलोड करण्याबाबत DDO 1 तथा मुख्याध्यापक प्राचार्य स्तरावरून कार्यवाही करणे अनिवार्य असेल। दिनांक 7 नोव्हेंबर 2012 ते दिनांक 18 नोव्हेंबर 2016 या कालावधीत शालार्थ ID आदेश निर्गमित केलेले नाहीत। या कालावधीमधील कर्मचाऱ्यांच्या संदर्भात संबंधित कर्मचाऱ्याचा खाजगी व्यवस्थापनाचा नियुक्ती आदेश, रुजू अहवाल व वैयक्तिक मान्यता आदेश शालार्थ पोर्टलवर अपलोड करण्यात यावेत। ज्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे नियुक्ती आदेश, रुजू अहवाल, वैयक्तिक मान्यता व शालार्थ ID आदेश ही अभिलेखे शालार्थ प्रणालीवर दिनांक 30 ऑगस्ट 2025 पर्यंत अपलोड झालेले नसल्यास अशा कर्मचाऱ्यांच्या बाबतीत संबंधित शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक व विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी वैयक्तिक मान्यता आदेश आपल्या कार्यालयाकडून निर्गमित झालेले आहेत का याची खातरजमा करावी। विभागीय शिक्षण उपसंचालक व विभागीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्याकडून अशा प्रकरणात सदर शालार्थ IDचे आदेश त्यांच्या कार्यालयाकडून निर्गमित झालेले आहेत का याची तात्काळ खातरजमा करावी। नियुक्ती आदेश, रुजू अहवाल, वैयक्तिक मान्यता व शालार्थ ID आदेश उपलब्ध नाहीत अशा प्रकरणात एक स्तर वरिष्ठ अधिकारी यांनी शासन निर्णय दिनांक 23 ऑगस्ट 2017 प्रमाणे सुनावणी घेऊन निर्णय घ्यावा। या वैयक्तिक मान्यतेमध्ये अनियमितता असल्यास शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक, विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी शासकीय निधीचा अपहार प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही विनाविलंब करण्यात यावी। तसेच शाळा व्यवस्थापन संस्था सचिव व मुख्याध्यापक यांनी आपल्या आस्थापनेवरील सर्व कर्मचाऱ्यांचे वैयक्तिक मान्यता व शालार्थ ID आदेश लागू असल्यास संग्रहित ठेवणे अनिवार्य आहे, असेही या आदेशात स्पष्ट नमूद आहे। शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त KB न्यूज TV महाराष्ट्र या चॅनल।